महाराष्ट्राची उपराजधानी कुठली? हात वर करायचं फक्त. उत्तर बरोबर आहे, पण असं उत्तर दिलेलं चालत नाही. फक्त हात वर करायचा होता. बरोबर आहे, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. तर या वहिनींचा 4था क्रमांक, या वहिनींचा 5वा क्रमांक. 5वा क्रमांक तुम्ही वहिनी तिकडे उभं राहायचंय. 4था क्रमांक तुमचं इथे उभं राहायचंय. आता 3रा क्रमांक कोणाचा ते बघूया. सेठ वहिनी, तुमचा 3रा क्रमांक आलेला आहे. आता 2रा क्रमांक या ठिकाणी आणि 1ला क्रमांक बघूया. जाधव वहिनी आणि वेल्लाळ वहिनी पुढे यायचंय. 1ला आणि 2रा नंबर जाहीर करण्यापूर्वी मी या वहिनींना पुढे येण्याची विनंती करतो आणि मंजिरीताईंना या वहिनींना बक्षीस देण्याची विनंती करतो. 10 मध्ये नंबर आहे यांचा. टाळ्या वाजव जरा, तुम्ही परीक्षेत पास झालेला आहे. चला या कुलकर्णी वहिनी या समोर बघा. आता 5वा क्रमांक कोणाचा सांगितलं होतं मगाशी? या बहिणी. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी मंजिरीताईंच्या हस्ते अतिशय सुंदर नारायण गोविंद क्रीडा प्रतिष्ठान असलेली समोर बघायचे. या सुंदर बॅग मध्ये सुंदर सुंदर कपडे भरायचे आणि पटकरी फिरायला जायचं गोव्याला, कोकणात. आपल्या इथे मदन कोटळे सरांनी आणि तसं मंजिरीताईंनी आपल्यासाठी इथं विविध कार्यक्रम राबवलेले आहेत. तसंच आपल्याला वेगवेगळे प्रशिक्षण इथं दिलेले आहे. त्याचा प्रत्येक वेळी आम्ही लाभ घेतलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं आहे. आणि आज सुद्धा ही संधी त्यांच्यामुळेच इथं प्राप्त झालेली आहे. त्यांनी प्रत्येक वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रम सगळ्या महिलांसाठी सादर केलेले आहेत आणि त्या महिलांनी त्याचा उपभोग घेतलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला काहीतरी नवीन असं काहीतरी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे मी पहिले मनापासून त्यांच्या दोघांचे धन्यवाद मानते. पहिल्या प्रथम मदन भाऊ कोठोळे आणि मंजिरीताईंचं अभिनंदन धन्यवाद करते, कारण त्यांनी प्रत्येक वेळी सगळ्या महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले आणि इथून पुढे ते राबवतात आणि असेच राबवत राहावं हीच त्यांना प्रार्थना करते. पहिला क्रमांक वेल्हाळ वहिनी, सारिका वेल्हाळ. अच्छा सारिका वेल्हाळ. आणि 2रा क्रमांक आरती जाधव. जोरदार